तुम्ही कसे काय आलात रे दोघं? सावकाश या म्हटलं होतं ना मी. अजून किती सावकाश येणार? हिचं तर सकाळपासूनच जाऊया जाऊया चालू आहे. पण मम्मी तू आत्ता कशी काय आलीस? अगं यायचं सोड. काय काय घेऊन आल्यात बघ त्या. आता त्यांनी ठरवलंच हिचं काही मान्यच करायचं नाही तर माझी बिचारी अर्चू काय करणार ग? मग एक काम कर, नाहीतरी तिचे मोठे दीर म्हणतच होते ना काय? हेच की अर्चनाला आणि विजयला त्यांच्या पुढच्या अभ्यासासाठी बोलावून घ्या म्हणून. मग त्यांचं पुढचं शिक्षण इथे शहरातच येऊन करू देत ना. तुम्हाला असं वाटतं की या सगळ्यामध्ये मीच दोषी आहे, हो ना? माझ्या डोळ्यासमोर ती मुलगी मला नाही सहन होत, म्हणून काय मी त्या गोष्टीचा बाऊ करत नाही ना. शक्यतो तिला वगळून जगायचा प्रयत्न करते मी, पण त्यावरही तुमचं लक्ष. असं जर असेल ना तर मग मी माझ्या माहेरी निघून जाते. मी डोळ्यात खुपते ना तुमच्या, पण माझ्या माहेरच्यांच्या डोळ्यात मी नाही खुपणार. आणि हो, तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते जरा स्पष्टच बोला, जसं मी बोलते. तुम्हाला आदर्श दिराचा पुरस्कार मिळवायचा आहे म्हणून तुम्ही बायकोचाच पाणउतारा करणार? अगं कशाचं कुठे नेऊन जोडतेस तू? मी नाही जाते, तुम्ही भाग पाडताय मला या सगळ्यासाठी. तुमच्या नकळत तुमचं वागणं खूप बदललंय. मी या घराची शिस्त मान्य केली, या घरात रमले मी. आता एक मुलगी नवीन आली म्हणून मी तिच्यासाठी बदलू? मला नाही जमत. त्या दोघांना तुर्तास तरी शहराकडेच पाठवायला हवं पुढच्या शिक्षणासाठी. त्या दोघांशी बोलण्याच्या आधी बाबांच्या कानावर घालतो. अर्चनाला बिचारीला या कशाचीच कल्पना नाही. ती बिचारी या घरात मिसळायचा मनापासून प्रयत्न करते आणि परमेश्वरा, अर्चनाच्या प्रयत्नांना यश दे. ब्रेकफास्ट इतका हेवी झालाय. देच मस्त झाले रे पण पोहे. औषधं घेतली? हो सगळे घेतलेलं आहे. अरे वा, आई बघ आलेच. काय बाबा, पाहुणे आल्यासारखं बोलताय. काल आई भेटल्या नाहीत ना म्हणून आम्ही आत्ता आलोय. का ग, काही काम होतं? नाही, काम नाही, पण मम्मीने हे गिफ्ट आणलं होतं. अगं बाई, मला कशाला हे? अरे वा, कशाला म्हणजे काय? तू वरमाई आहेस. हा, मला सुद्धा गुरुशेठचं मस्तपैकी कापड दिले त्यांनी. अरे आई तू बघ ना, खूप छान साडी आहे, आवडेल तुला. आवडायचा प्रश्न नाहीये रे, पण ह्याची काही गरज नव्हती. नाही, गरज म्हणून नाही, पण मम्मीने प्रेमाने आणली आहे. छान आहे. छान आहे, इतकंच? मग काय साडी नेसून फोटो काढून व्हॉट्सअप करू हिच्या मम्मीला? या सगळ्याची कशाचीच गरज नाही आता. तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही करून मोकळे झालायत ना. मग तेव्हा माझी मर्जी विचारात घेतली नाहीत ना,
मग आता माझी मर्जी का विचारताय? वीणा प्लीज. हे बघा, मी मुद्दाम कोणाचाही अपमान करत नाहीये. माझा तो उद्देशच नाहीये. पण तुम्हालाही माहितीये की हे उपहार देणं घेणं मी बंद केलंय. आणि मी मनाविरुद्ध काय सहन करू आणि किती सहन करू? निव्वळ माझ्या मुलाने त्याच्या मर्जीने लग्न केलं म्हणून? आता लक्षात ठेवा, ज्याला गरज नसते ना त्याला प्रेम व्यक्त करण्यासाठी असे उपहार देण्याची गरज नसते. सदिच्छा पुरेशा असतात. नाही, तसं नाही आई. पण मला वाटतं की ह्या अशा भेटी म्हणजे प्रेमाचंच प्रतीक असतं, नाही का? हे काय? हे आहे प्रेमाचं प्रतीक. आता लक्षात ठेवा, मनात कोणाबद्दल प्रेम दाटून आलं, शुभेच्छा द्याव्याशा वाटल्या, तर त्या व्यक्तीच्या नावाने योग्य सामाजिक उपक्रमांना आर्थिक मदत करा. ही रिसीट म्हणजे उपहार आहे. हे प्रतीक आहे खऱ्या प्रेमाचं. समजलं? अति करतेस. ती झाल्यावर वीणा, आपल्या मुलाने फक्त त्याच्या मर्जीने लग्न केलंय. हे बघा, मला त्याबद्दल काही बोलायचंच नाहीये. पण आता या उपरही मला त्यांची मर्जी सांभाळायला सांगणार असाल ना, तर मला नाही जमणार. मी उपहार देत नाही आणि घेतही नाही. मला जर का कोणाला मदत करावीशी वाटली तर त्याच्या नावाने सामाजिक उपक्रमांना आर्थिक सहाय्य करते. आणि मगाशी मी तेच म्हटलं. मग त्यात काय चुकलं माझं? हसायला काय झालंय? वीणा, तू चुकतीयस हे मला कळतंय. पण जेव्हा तुला कळेल ना तेव्हा फार उशीर झाला असं तुला वाटायला नको. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? नाही 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 नाही, यापुढे मी काहीच म्हणणार नाही आणि बघत राहीन असंही नाही. पण आपण चुकलो, चुकीचा विचार केला असं तुला वाटलं ना तर आमच्या जवळ नाही, माझ्या जवळ नाही, पण निदान स्वतः जवळ तरी कबूल कर. बघ, खूप मोकळं वाटेल. OMG, तू अजून असाच बसलायस? काय झालंय विजय? कसला विचार करतोयस? मी आईच्या बोलण्याचा विचार करतो. अर्चू, मला वाटतं ती बरोबर बोलते. ते चुकीचं आहे असं मी म्हटलंच नाहीये. अभ्यास, शिक्षण महत्वाचं आहेच. अरे पण त्याचा विचार आत्ता करायची गरज नाहीये. आत्ता आपलं लग्न नवीन आहे. मी नुकती कुठे घरी आली आणि मला जरा एन्जॉय करू दे ना. तू नक्की एन्जॉय करतेस? करू शकतेस? असं काय विचारतोयस? अर्चना, मला खरंच तुझं कौतुक वाटतंय. अय्या, खरंच? त्यात खुश होण्यासारखं काही नाहीये. उमेद वाटावी, निवांत वाटावं असं या घरातलं वातावरण नाहीये. आणि मला तुझा अपमान कधीच सहन होणार नाही. कोणी केला माझा अपमान? माझा अपमान झाला असं जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत माझा अपमान होणं शक्य नाही. जरी खरंच खुश असेल तर?
तरीच्या नकळत केलेले अपमान हिला सांगून मला काय मिळणार आहे? हिचा आनंद हिरावून घेण्याचा मला काय अधिकार? वहिनी हिला परस्पर कटवते, टाळते. अर्चना मध्ये येणार नाही याची पुरेपूर काळजी घेते. हे कळल्यावर अर्चूचं काय होईल? येऊ का? काय चाललंय? ये ना दादा. बस. काय रे, डिस्टर्ब दिसतोयस? मी पण हेच विचारते. नको तेव्हा नको त्या गोष्टींचा विचार करत बसतो. सकाळी आई जे बोलली ते खटकलं ना तुला? हं? अरे मीही बोललो खरं तर तिला, पण ते तिचं प्रामाणिक मत आहे आणि ती तशीच वागते. बघतोयस ना तू? अगदी खरं सांगते, मला नाही वाईट वाटलं. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा अशी वेळ येईल ना, तेव्हा आईंची सूचना मी अंमलात आणेन. ती बघ किती शहाणी आहे. तिने अजिबात मनाला लावून घेतलेलं नाही. पण मी जे मनाला लावून घेतलंय ना, जर ते तुला सांगितलं तर तुझं काय होईल याचा मी विचारही करू शकत नाही. वहिनी कट कारस्थान करते. हे जर याला सांगितलं तर हा विश्वास ठेवेल माझ्यावर? विजय, विजय. हां. अरे हा हा काय, दादा बोलतायत मगाचपासून काहीतरी. हा. अरे तू एवढा डिस्टर्ब का होतोयस? मम्मीचा फोन आला होता दादा. म्हणाली नव्या नवलाईचे दिवस बास झाले, परत या आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. मग तुम्ही काय ठरवलंय? त्यात ठरवायचंय काय? नाही, मान्य आहे मध्ये गॅप पडली तर अभ्यासाचा मूड जातो, पण मी आत्ताच तर आले ना इथे, मग लगेच कुठे परत जाऊ? मला नाही जमणार. बघ ना दादा, समजूनच घेत नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. मी नंतर बोलतो तुमच्याशी. हं? याला काय बोलायचं होतं? आई, चहा घेताय ना? मीना, हा, काही म्हणालात का? हो, जरा बस पाहू इथे. मी गॅस बंद करून येऊ? उमा आहे ना आतमध्ये, ती बघेल. तू बस. काय झालंय? कसला विचार करतेस तू? अगं बस पाहू आधी. चहा घ्या ना. चहा मी घेतेच, पण तू बस, बोल आधी. काय झालंय? तब्येत बरी नाहीये का तुझी? का मूड बिघडलाय? मीना, मीना तू शांत हो बघू. शांत हो ना. हे बघ, हे घरात आहेत, आत्ता जायला निघते. तुला असं रडताना बघून त्यांना काय वाटेल? हा, काय झालं म्हणत अख्खं घर डोक्यावर घेते. सांग पाहू, सांग ना बेटा, काय झालं? नाही आई, खरंच तसं सांगण्यासारखं काही नाहीये.
पण आई, इतक्या वर्षात आमच्या दोघांमध्ये कधीच वाद झाले नव्हते, पण आता मग आता काय झालं? सगळं बिनसलंय हो आई. कशामुळे? तर ते मी तरी काय सांग, मला नाही माहित. मी बोलू का विनुशी? नाही नको आई, तुम्ही नका बोलू. त्याच्यामुळे अजून वाद होतील, पुन्हा तेच तेच सगळं. नाही नको. पण मी त्यांना शेवटी सांगितलं, तुम्ही जर माझ्याशी असंच वागणार असाल ना तर मी जाते माहेरी निघून. मीना, आणि तसंही मी माझ्या आईबाबांना अजिबात जड झाले नाहीये. अगं बाई मीना, एवढे वाद विकोपाला गेलेत? पण हे सगळं कशामुळे झालंय? सगळं तर छान चाललंय. तेच तर नाही, सगळं छान चाललं होतं, अगदी दृष्ट लागण्याजोगं. म्हणूनच दृष्ट लागली. दृष्ट? कोणाची? अजून कोणाची दृष्ट लागणार आहे? या नव्या मुलीवरून वाद चाललेत का? नाहीतर काय. आता तिची आई यायची होती तर काय म्हणे, मी त्यांच्या स्वागताला हजर राहायला हवं होतं. अरे काय जबरदस्ती आहे. मी बोलवलं होतं का त्यांना? त्या स्वतःहूनच आल्या होत्या ना. उलट मी विचार केला की नको जास्त वाद, मी आपली बाहेर जाते म्हणून बाहेर निघून गेले. मी म्हटलं काय आदरातिथ्य करायचंय ना ते करून घ्या, मला काय त्याचं. ह्यांचंही म्हणणं काही वेगळं नाहीये, पण तिच्या आईचा फोन मीच घेतला त्यामुळे मग होला हो करावं लागलं. पण त्यामुळे काय? पण आई, ही मुलगी जोपर्यंत इथे तोपर्यंत हे असंच होत राहणार ना. जाऊ दे ग, सारखा तोच विचार करू नकोस. काय करू आई, मी सारखे वाद होतात आणि तोच विचार येतो माझ्या मनात. माझं ऐक, आता तुझा वाढदिवस आलाय ना जवळ, हो. मग त्याचा विचार कर. काहीतरी छान प्लॅन कर. तू जे काही ठरवशील ना, मी विनायकला तेच करायला सांगेन. खरंच आई? अगदी खरं. तसंही दरवर्षी आपण प्रत्येकाचा वाढदिवस छान साजरा करतोच. कसला छान. सकाळी आश्रमात जायचं, मग लाडू नाहीतर जिलबी वाटायची, संध्याकाळी देवळात, रात्री आईस्क्रीम, आणि जेवायला काय तर पुरणपोळी नाहीतर श्रीखंड. काय ग, काय विचार करतेस? नाही, काही नाही. तुझ्या मनात काही बेत असेल तर तसा विचार करून ठेव. तसा वाढदिवस जवळ आलाय, पण वेळही आहे. पण आई, या सगळ्यामध्ये तिलाही सामील करून घ्यावं लागेल ना. प्रार्थना कर, त्याआधी बाईसाहेबांना शहरात जायची बुद्धी होऊ दे. दुसरं आपण काय करू शकतो? म्हणजे आई, तुम्हाला सुद्धा ती मुलगी या घरात नकोय? अगदी वधवूनच घेतेस का? पण शेवटी माझाही नाईलाज होतो ग. हो, अगं माझा चहा घेऊन व्हायचा आहे अजून. माहिती आहे मला, पण चहा थंड झालाय. मी तुमच्यासाठी गरमागरम चहा बनवून आणते. हा, आलेच. नक्की काय झालंय हे माहितीये, पण त्यावर उपाय काय हे कळत नाहीये. अर्चनावरून वाद होत आहेत का? हे बघ, वाद घालण्याचं सोडून दे. त्यांना जेव्हा समजायचं असेल ना तेव्हा समजेल. काल तुला बाबांनी पैसे दिले होते ना, हा, वहिनींसाठी हवं ते घ्यायला. हा, उमा, अगं बोल ना, पैसे कुठे आहेत? काय केलंस त्या पैशांचं? सांग ना. हो हो हो, दिले होते. 1 नाही 2 नाही, चांगले 3000 रुपये दिले होते. अगं मग चिडतेस कशाला एवढी? चिडू नको तर काय करू?